सगळे मैदान पॅक होणार आहेत। मी अतिशय जिम्मेदारीने बोलतोय। एक लक्षात घ्या, ज्या वेळेस त्या ठिकाणी हा आरक्षणाचा लढा उभा होता त्यावेळेस कुठलाही भंपकपणा किंवा कुठल्याही गैरजिम्मेदारीने आम्ही वागलेलो नाहीये। अगदी ऑथेंटिक माहिती, योग्य रिपोर्टिंग आणि अतिशय सूक्ष्म अपडेट या ठिकाणी घेऊन सांगतोय की 26 तारखेला रात्री मुंबईचे सगळे मैदान पॅक झालेले असतील आणि ज्यावेळेस 26 तारखेला हजारो गाड्या, लाखो गाड्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी जाताना दिसतील, हे आजच शब्द त्या ठिकाणी लिहून ठेवा। कारण आतापर्यंत एकही शब्द फेल गेलेला नाहीये। ते फेल न जाण्याचं कारण काय? ते फेल न जाण्याचं कारण फक्त एकच आहे की तुमच्या सारखे सगळे 72 लोक त्या ठिकाणी मनोहर जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत। आणि म्हणून सगळ्याला एक विनंती करतो की गावागावात जा, आपापल्या गावात सांगा की लेकरांना आता वर्गणी करा, गाड्या करा, ज्याच्याकडे गाड्या आहेत त्याला प्रोत्साहित करा, सगळ्यांना सांगा की आपल्याला मुंबईला जायचंय आणि मराठ्याला आरक्षणच घेऊन यायचंय। आरक्षण घेऊन येत असताना आपण आरक्षणात गेलोय याची देखील कल्पना तुमच्या डोक्यामध्ये असू द्या। आपण आरक्षणात गेलोय पण सरसकट शेवटच्या मराठ्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपण थांबवत नाही। कारण आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी सरकारला कुठलीही गुळगुळ करायला त्या ठिकाणी काहीच सापडत नाही। नेता त्या ठिकाणी भाषा चुकेल थोडीशी, परंतु सांगणं गरजेचं आहे, नेताही नंगा आहे, टीमही नंगी आहे। या ठिकाणी आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, हे लक्षात घ्या। आणि म्हणून ज्याला ज्याच्याकडे वेळ आहे त्या पोरांना तुम्ही गावागावातल्या 10-10, 20-20 पोरांना 5-5 पोरामध्ये एक गाडी वर्गणी करून द्या आणि वाटी लावा त्यांना। महिला भगिनी, सणावाराचे दिवस पाहू नका, अनेक सणवार साजरे केले। प्रत्येक गणपतीत, प्रत्येक आरतीला आपण नेहमी सांगतो हिंदू धर्माचा आम्हाला देखील अभिमान आहे, हिंदू सणाचा अभिमान आहे। परंतु आरतीच्या वेळी देखील आपल्याला आवाज द्यावा लागतो की सगळ्या मंडळांना आरतीसाठी चला। म्हणून मित्रांनो, एवढे सणवार बाजूला ठेवा, परंतु निश्चित प्रकारे या मुंबई दौऱ्याला टाळण्याचं काम आणि पाप तुम्ही कधीही करू नका, एवढीच या निमित्ताने विनंती करतो। आणि गावागावात जाऊन आता या ठिकाणी जी बैठक भरली त्या बैठकीत सगळ्यांना त्या ठिकाणी स्वतःची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या, कारण हा लढा तुमचा आहे। आणि म्हणून प्रत्येक गावागावात जा आणि गावागावात जाऊन त्या ठिकाणी या पोरांना बाहेर काढण्याचं काम तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली करावं, एवढीच या निमित्ताने विनंती करतो। आणि या बैठकीमध्ये आपण सगळेजण एका हाकेवरती उपस्थित आहात, तुमचं निश्चितच कौतुक आहे। इथं अंबड तालुक्याला जर आग लावायची ठरवलं तिथं एक आग म्हणजे लगे आग नाही। इथं जर आपण ठरवलं की अंबड तालुक्याला आग लावायची तर एका कोटीचा एक माणूस ताकदीचा माझ्यासमोर मला दिसतोय। आणि हा मराठवाड्याचा अंबड तालुका ज्यावेळेस पेटेल त्यावेळेस आरक्षण तुमच्या माझ्या घरात असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। आरक्षण समजून घ्या। आरक्षणाच्या नोंदीच्या संदर्भामध्ये सर देखील आपल्याला मार्गदर्शन करतील। आणि तुम्हाला सगळ्याला परत एकदा सगळ्यांच्या पायाला हात लावून तळतळीने विनंती करतोय की मुंबई दौरा चुकू नका, प्रचंड ताकदीने मुंबईकडे या आणि लोकांना प्रोत्साहित करा, प्रोत्साहित करून या मुंबई दौरा यशस्वी करा, एवढंच या निमित्ताने थांबतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धन्यवाद बाबा। छत्रपती शिवाजी महाराज।